नमस्कार, मी संजना. लोकापेक्षा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पाहुयात आजच्या महत्त्वपूर्ण ठळक घडामोडी. अधिकाऱ्यांनी मुख्यालय थांबावे, अन्यथा कारवाई होईल. राधाकृष्ण गमे यांचे आदेश. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्धव ठाकरे यांनी मत नोंदवलं. मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या, उच्च न्यायालयाचे आदेश. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. प्रबोधनकारांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार, सुभाष देसाई यांचा विश्वास. प्रबोधन पाक्षिकाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे साहित्य आणि त्यांचे पुरोगामी विचार व उपक्रम नव्या पिढीपर्यंत विविध उपक्रमाद्वारे पोहोचवले जातील असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. प्रबोधन पाक्षिकाच्या शताब्दी महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, प्राध्यापक दीपक पवार, प्राध्यापक महावीर मुळे, सचिन परब, सुनील वेलणकर यांनी सूचना केल्या. डॉक्टर विठ्ठल घुले यांनी प्रबोधनकारांचे प्रबोधन शिवाय इतर साहित्य पुनर्प्रकाशित करावे, तसेच तरुणांसाठी प्रबोधनकार असे पुस्तक प्रसिद्ध करावे. समाज सुधारक, पत्रकार असा वारसा पुढे नेणाऱ्यांना पुरस्कार द्यावा, तसेच एक पात्री प्रयोग करण्याच्या सूचना केल्या आहेत. उद्योजक प्रबोधनकार म्हणून लोकांपुढे आणावेत, त्यासाठी अभ्यास केंद्र निर्माण करण्याची सूचना डॉक्टर मनीष देशमुख यांनी केली. दरम्यान या सूचनांची 2 विभागात वर्गवारी करून त्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आली. चहा कशाला देता, आम्ही जिलेबी देतो अशा शब्दात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेले 6 दिवस दिल्लीच्या सीमेवर जमा झाले आहेत. अखेर 6 दिवसानंतर केंद्र सरकारला जाग आली. मंगळवारी विधान भवन येथे शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये 3 तासाहून अधिक काळ चर्चा झाली, मात्र तिढा सुटला नाही. सरकारने समिती बनवण्याचा प्रस्ताव दिला, परंतु तो प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला. बैठकीत शेतकरी नेत्यांनी सरकारचा चहाही घेतला नसून चहा कशाला देता, बॉर्डरवर या, आम्ही जिलेबी देतो अशा शब्दात शेतकऱ्यांनी मंत्र्यांना सुनावला आहे. दरम्यान कृषी कायदे मागे घ्या, किमान आधारभूत किंमत MSP समावेश करा, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, आम्ही मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. मुख्यालयी थांबा, अन्यथा कारवाईला सामोरे जाल. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी जर मुख्यालयी राहत नसल्यास त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी सांगावे. सांगूनही ते ऐकत नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे पाठवावा, अशा आशयाचे पत्र नाशिकचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या 5 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यालयी राहण्याचा नियम अनेक दिवसांपासून असून या नियमाला हरताळ फासली जात असल्यामुळे महसूल आयुक्तांनी पत्राद्वारे विभागातील अधिकाऱ्यांना समज दिली आहे. अनेक गावांमध्ये अधिकारी वर्षानुवर्षे पोहोचलेच नाही असा निष्कर्ष महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढून नागरिकांच्या तक्रारी आणि महसूल दौरे यातून निरीक्षण करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र काढले आहे. यात अधिकारी मुख्यालयी राहत नसतील तर त्यांना लेखी पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी क्लीन चिट द्यावी. त्यानंतरही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात सादर करावा. महसूल आयुक्त कार्यालयामार्फत घटनेची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी सांगण्यात आलं. कोरोना बाधितांना अस्पृश्यांसारखी वागणूक, सर्वोच्च न्यायालयाची खंत. कोरोनाबाधित रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आल्यानंतर त्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक दिली जाते अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. यावर केंद्र सरकारने देखील आम्ही हा नियम तयार केलेला नाही, तसेच ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा व्यक्तीवर ठपका ठेवण्याचाही आमचा कोणताही उद्देश नाही असे सांगत लोकांचे संरक्षण करणे हेच आमचे ध्येय असल्याचे नमूद केले. न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश R. सुभाष रेड्डी,
आणि न्यायाधीश M.R. शहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याबाबत सुनावणी झाली। कोरोनाबाधितांची जमिनीवरील स्थिती खूप वेगळी आहे। एकदा कोरोनाबाधितांच्या घरावर तसेच पोस्टर चिटकवण्यात आल्यानंतर त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक देण्यात येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली। कोरोनाला रोखण्यासाठी अनेक राज्ये त्यांची स्वतःची रणनीती वापरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कोरोनाबाधितांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यासारख्या पद्धती हद्दपार केल्या जाव्यात, त्यासाठी गाईडलाईन्स तयार करण्याचा विचार केला जावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते। याबाबत केंद्राने आपले म्हणणे मांडले असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले। केंद्राने सादर केलेले म्हणणे रेकॉर्डवर येऊ द्या, त्यानंतर आम्ही गुरुवारी याबाबत सुनावणी घेऊ, असे खंडपीठाने नमूद केले। राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्धव ठाकरे यांचे याबाबत मत स्पष्ट। महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे। उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे। राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, तरी तर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। वेब माध्यमातून या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, IMC चे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते। यावेळी मिशन एंगेज या पुस्तकाचे डिजिटल आर्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले। मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद असून महाराष्ट्राला एक इतिहास आहे। महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य असून इथे वेगळे संस्कार आहेत, त्यामुळे येथे येऊन कोणीही काहीही घेऊन जाऊ शकत नाही। स्पर्धेला आम्ही घाबरत नाही, पण कोणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल तर शक्य होणार नाही। महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येत आहे। इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे 113वे वर्ष जुने साक्षीदार आहेत, त्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसिडर आहात। महाराष्ट्राच्या यशाची गाथा गोष्टी तुम्ही इतरांना सांगू शकता, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे। मैग्नेटिक महाराष्ट्र, मैग्नेटिक मध्येच एक ताकत है और ये ताकत कुछ लोग आ रहे हैं, आज भी आ रहे हैं, कुछ आपसे भी मिलेंगे, अरे भाई साहब हमारे यहाँ भी आ जाओ, लेकिन उनको पता नहीं कि अपना मैग्नेटिक जो एक ताकत है वो इतना जबरदस्त है कि अपने यहाँ से वहाँ उनके यहाँ कोई जाना तो दूर ही, लेकिन ऐसे नहीं हो जाए कि उनके यहाँ से हमारे यहाँ कोई लोग आ जाए। 1907 पासून 113 वर्ष IMC या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात आणि या देशात काम करते। मला असं वाटतं की तुम्हीच आपल्या राज्याचे ब्रँड अँबॅसेडर झाले पाहिजे। मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या, उच्च न्यायालयाचे निर्देश। जग ठप्प करून सोडणाऱ्या कोरोनाचं संकट अजूनही ओसरलेलं नाही, त्यामुळे केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारांकडून लोकांना संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन सातत्याने केलं जात आहे। मात्र लोकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असून मास्क न लावताच लोक फिरताना दिसत आहेत। या विषयावर चिंता व्यक्त करताना गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। विशाल अवतनी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हे निर्देश दिले आहेत। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती JB परदीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। जे नागरिक कोरोनाविषयी देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करत नाही त्यांना कोविड सेंटरमध्ये सेवा करणे अनिवार्य करणारे आदेश काढण्यात आले आहेत, असं उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलं आहे। जे लोक कोरोना नियमांचा भंग करत आहेत त्यांना कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी। दिवसातून 4 ते 5 तास त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावं, असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे। नियमभंग केलेल्या नागरिकांकडून कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, जेवण तयार करणे, मदत करणे, सेवा करणे, कोविड केंद्रातील इतर कामे, त्याचबरोबर माहिती संकलित करण्याची कामं करून घेतली जाणार आहेत। ही शिक्षा नियमभंग करणाऱ्या व्यक्तीच्या वय, पात्रता, लिंग यानुसार ठरवली जाणार आहे। राज्य सरकारने या संदर्भातील कार्य अहवाल 24 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। देश में अधिकांश गतिविधियां अब शुरू की जा चुकी हैं। इस वक्त की बड़ी खबर है, देश में कोरोना मरीजों के नए आंकड़े सामने आ रहे हैं। और क्या बाहर निकलना अब ठीक है? सोचिए, क्या आप सतर्क हैं? अनलॉक हो चुका है, लेकिन कोरोना से जंग अभी जारी है। सिर्फ जरूरी कामों के लिए ही बाहर निकलें। और ऐसे में याद रखें, जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं। 2 गज दूरी और मास्क है जरूरी।
यासह बातमीपत्र संपले. ताज्या अपडेटसाठी लोकापेक्षा.com ला नक्की भेट द्या. यूट्यूबवरती लोकापेक्षा न्यूज सर्च करा. शेअर, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा सोमवार ते शुक्रवार विशेष बातमीपत्रासह निर्भीड, निपक्ष लोकापेक्षा न्यूज. धन्यवाद.